मिळते, ज्या पद्धतीने त्यांचं अजून सुद्धा टायमिंग पाहायला मिळतं, बॅट फ्लो पाहायला मिळतो आणि त्यांच्या जोरावरती तो बॉल सातत्याने मैदानाच्या बाहेर पाठवणं पाहायला मिळतं ना, ते कौतुकास्पद आहे. आणि त्याचबरोबर जर समोरच्या संघामध्ये विचार केला तर मग प्रतिस्पर्धी संघामध्ये योगेश पवार, द रन मशीन म्हणून ज्याला म्हटलं जातं ना, तो सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने मागच्या पर्वामध्ये आपण त्यांना पाहिलं, बऱ्याच धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्या जोरावरती ते बेस्ट बॅटर म्हणून त्यांना मानगाव प्रीमियर लीग एडिशन 2 मध्ये आपण इथे निवडताना पाहायला मिळालं. त्याच कारणाने ही महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे कियान शेलन बामनोली आणि त्याचबरोबरने माऊली इंटरप्राइजेस इंदापूर हा संघ. हॅलो, चेक डी चेक बस. काय हलू नका. मॅच सुरू होण्याआधी आपण विनंती असणाऱ्या दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. ते दोन्ही खेळाडू आणले तर त्यांचे आपण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचे सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 6 षटकांचे हे सामने. सहा षटकांचे हे सामने असणार आहेत आणि आघाडीला आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहत असाल 24 लाईव्ह इव्हेंट्स यूट्यूबच्या माध्यमातून, जिथे बंटी पानवलकर हा खेळाडू आता नव्याने पुन्हा एकदा सज्ज झाला खेळण्यासाठी आणि त्याचबरोबरीने त्याची साथ निभावण्यासाठी विशाल पानवलकर म्हणजेच दोन बंधू आता आपल्याला मैदानाच्या खेळपट्टीच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळाले. खेळपट्टीवर ते पाहायला मिळत आहेत ते म्हणजे माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. डीजे ऑपरेटिंगची टीम बघा किती आहे, ते सगळे आले आणि जी साऊंड सिस्टम कालपर्यंत चालू होती ना, ती त्यांनी आता पुन्हा एकदा नव्याने ती सज्ज करताना पाहायला मिळाली. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल, जिथे षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती आपल्याला विशाल वांजले हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली होती, परंतु आता जर विचार केलात ना तर समोर आव्हान फार कठीण आहे. बंटी पानोलकर एक अनुभवी खेळाडू सज्ज झालाय पुन्हा एकदा मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसरे खेळण्यासाठी. सामन्याला होईल सुरुवात. हा पहिला बॉल, पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. चांगला टायमिंग पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉल वरती 4 4 4 4 4 चौकार. प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा विनंती असणार आहे, जर आपल्या आवाक्यामध्ये बॉल असेल तर तुम्ही लगेच मैदानामध्ये उपलब्ध करून द्या. आणि तो उपलब्ध झाले, त्यांचे सुद्धा आपण आभार मानूयात. आणि जाऊया पुन्हा एकदा, जिथे पहिल्या बॉलवरती बंटी यांची क्लास पाहायला मिळाली. ज्या वेळेला बॉलचा विचार केला तर आउटसाइड ऑफ थोडासा फुलर लेनचा होता, फक्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ती बॅट काढली आणि बॉल आपल्याला सीमारेषा गाठताना पाहायला मिळाली. एक चांगलं स्टार्ट झालंय पहिल्या बॉलवरती, एक फ्लाइंग स्टार्ट बंटीच्या माध्यमातून. हा दुसरा बॉल पहा, बॉलला कुठे पाठवलंय, लॉंग लेगच्या दिशेने चौकार आला. त्याच्यानंतर हा चांगला फटका, 6 धावांसाठी षटकार. पहा, बंटीची पुन्हा एकदा क्लास पाहायला मिळाली. ज्या वेळेला पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला, त्यानंतरला थोडेसे शफल झाले होते आणि आडव्या बॅटने त्यांनी लॉंग लेगच्या दिशेने तो बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. चौकार आला, षटकार आला. आता P1 जे षटक चालू आहे त्या षटकातील हा तिसरा बॉल. फिंगर रोल केले होते यावेळेला विशालने ते जाणलं होतं, ज्या पद्धतीने बंटीची बॅट येत होती ना त्यावेळेला आता या बॉलवरती थोडेसे फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन आणि त्याच कारणाने या बॉलवरती आपल्याला फक्त सिंगल पाहायला मिळेल. परंतु
बंटी आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला जाताना पाहायला मिळते आणि आता पुन्हा एकदा ज्या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी गेली होती ना, मॅच विनिंग सिक्सर ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता ना, तो विशाल पानोलकर आता स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय. षटकातील हा चौथा बॉल. खोल टप्प्याचा वेगवान पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. इथे काय घडले पहा. इथे विशाल खेळपट्टी सोडून जाताना पाहायला मिळते. खेळाडू वृत्ती दाखवली विशालने आणि जसा बॉल बॅटला लागला यशच्या हातामध्ये गेला. विशालने खेळपट्टी सोडली आणि हा पहिला धक्का लागताना पाहायला मिळतो तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाला विकेटचं पतन. पहा अशा पद्धतीचे खेळी आपण सचिन तेंडुलकर यांना सुद्धा सातत्याने पाहायला मिळालं. ज्या वेळेला पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या आधीच सचिन तेंडुलकर सुद्धा आपल्याला खेळपट्टी सोडून जाताना पाहायला मिळेल. कारण की त्यांना माहिती असते की बॅटला बॉल लागली आहे, परंतु पंचांना ते काही काही वेळा माहिती नसतो आणि त्यावेळेला खेळपट्टी सोडून जाणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच पद्धतीने विशालने सुद्धा दाखवलं की एक चांगली खेळाडूवृत्ती दाखवली त्याच्या माध्यमातून आज मानगाव प्रीमियर लीग मध्ये. हा षटकातील पुढचा बॉल. लोवर फुलटॉस होता, फक्त दिशा देण्याचं काम केले. बॉलचा विचार केलात ना तर मग स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. फक्त फ्लिक केलं आणि बॉल सीमा रेषा गाठली. या बॉल वरती एक चांगली नजाकत आणि ताकद पाहायला मिळाली 6 धावांसाठी. च्या हातातून निसटत त्यांना पाहायला मिळाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला 2 धावा आहेत ना त्या येताना पाहायला मिळाल्या. बघता बघता इथे षटक क्रमांक 1 हे संपुष्टात आले. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या पण पाहतोय स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 19 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने बंटीनी पहिली सुरुवात केली, चौकार पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला. त्यानंतरचा विचार केला तर मग विशाल जरूर माघारी परतले, परंतु त्यानंतर नव्याने दीपेश पवार आले आणि त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती तो षटकार चांगल्या दर्जाचा राहिला आणि त्या जोरावरती टीमची धावसंख्या ही आपण 19 पाहतोय. अजूनही जर विचार केला तर 5 षटकांचा खेळ बाकी आणि त्या कारणाने समोर जर पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघांमध्ये योगेश पवार, मिलिंद सालके, निलेश उभारे असे सारखे फलंदाज आहेत. त्या कारणाने तुम्हाला धावा बनवणं फार गरजेचं आहे आणि त्या धावा इथे बनवल्या जात आहेत. ते म्हणजे बॅटिंग करत असताना माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाचे. षटक क्रमांक 2 आहे. पॉइंट ट्रॅक वरती मिलिंद चालके ज्याने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला होता ना, तो आता पुन्हा नव्याने सज्ज झालाय. हा पहिला बॉल. पहिला बॉल वरती आक्रमण पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने हा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार. थँक्यू सो मच. जे पहा ज्या सुरुवातीसाठी बंटी पानोलकर ओळखला जातो ना, ती सुरुवात त्यांनी संघाला दिली आहे करून. कारण का ज्या पद्धतीने 2 चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं ना, तो बंटी पानोलकर. मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याचा दुसरं पर्वाचा आपण दिवस आठवलात ना तर मग बंटी आले होते आणि बंटीच्या बॅटमधून ती अर्धशतकीय खेळी कोण विसरेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या चहू बाजूने त्यांनी बॅटिंग केली होती ना, लाजवाब पद्धतीची राहिली होती आणि त्या पद्धतीनेच या पर्वाला सुद्धा सुरुवात केली. चांगली फलंदाजी करतेच बंटी, परंतु गोलंदाज देखील कमी नाहीये. त्यांच्यामध्ये जो क्षमता आहे कमबॅक करण्याची, कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आत. दुसरा बॉल.
खोलट टप्प्याचा होता, यावेळेला लेगशिपच्या बराचसा बाहेर जाणार राहिला आणि त्याच कारणाने पंच आमच्याकडे वळत आहेत आणि हा वाईट बॉलचा इशारा आहे असं लगेचच कळवलं जातोय. प्रत्येक एक धावेवरती आता टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो, कारण का मॅच सुद्धा तितक्याच दर्जाची पाहायला मिळते. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये कियांश 11 बामनोली हा संघ दाखल झालाय मानगाव प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, यावेळेला काय घडले, पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि हाई बॉलचा विचार केलात ना तर सीमारेषा गाठणारा पाहायला मिळाला. या बॉल वरती सुद्धा बॅक टू बॅकचा बंटीच्या बॅट मधून दुसरा चौकार. थँक्यू सो मच जिजे. या चौकाराने टीमची धावसंख्येचा विचार केलात ना तर मग आता जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल ती म्हणजे 28 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा चालू आहे, 2 बॉलचा गेट झालाय आणि अद्यापपर्यंत 28 धावा, म्हणजेच अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तिथे पॉवर प्ले हा दुसरा चालू आहे. 3 खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पडतोय पाहायला मिळतात ना, त्याचा फायदा उचलतोय बंटी. या वेळेला काय घडले, फटका फसलाय, बराच काळ हवेमध्ये होता आणि बंटी पानोळकर सारख्या फलंदाजाला जीवन मिळते. पहा काय घडतंय, जिथे चौकार चटकार येत आहेत, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा काही बॉल मध्ये पाहायला मिळत होतं, परंतु या मॅच मध्ये बंटीची कॅच ही निसटताना पाहायला मिळाली. म्हणजेच काय तर कुठेतरी प्रेशर त्या खेळाडूवरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल, कारण का कॅच होती ती म्हणजे बंटीची आणि बंटीची कॅच निसटली. बंटी अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला विचार केलात ना तर मग दीपेश पवार. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, पॉइंट अँड कव्हरच्या दिशेने खेळलेला या दीपेशच्या बॅट मधून हा आणखीन एक फटका, चौकार. होता आणि एक छोटा खेळाडू म्हणजे पूर्वेशने तो बॉल आणून दिला, त्याचे सुद्धा आपण मानगाव प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. आलेल्या सर्व खेळाडूंचे आपण स्वागत करूयात. ज्या पद्धतीने तुम्ही थोडंसं सहकार्य करा, कारण की ही मानगाव प्रीमियर लीग आपलीच आहे, या संपूर्ण मानगावकरांची ही स्पर्धा आहे आणि करतोय हे हा षटक क्रमांक तिसरा. पहिला बॉल लोअर फुलटॉस, फक्त दिशा दिले, बॉलचा विचार केलात ना तर मग फाईन लीगच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. या बॉल वरती चांगली सुरुवात, 4 धावांनी चौकार. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. पहिला बॉल पॉइंट ट्रॅक वरती प्रतीक उतेकर आला, थोडासा एक खराब बॉल हाताळला आणि त्याला सीमारेषा दाखवली. हा दुसरा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट केलेलं बघता चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय, चांगलं कनेक्शन आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. ज्यावेळेला समोरच्या दिशेने चांगला एक स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु त्या बॉल वरती आपल्याला फक्त सिंगल पाहायला मिळेल. या सिंगलने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 46 वरती 1 सध्याची परिस्थिती ही मैदानामध्ये आहे, जिथे 6 षटकांचे सामने, चांगल्या धावा बनवल्या जातात आणि त्या धावा आता पुढे इथे घेऊन जाताना ही जोडी म्हणजेच बंटी पानोळकर आणि दीपेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉइंट ड्राईव्हवरती प्रतीक उतेकर पुन्हा एकदा सज्ज होतील आणि षटक क्रमांक तिसऱ्या मधील हा तिसरा बॉल असणार आहे. यावेळेला पहा भरपूर शफल झाले होते, भरपूर शफल झाल्यानंतर बॉलला विचार केला तर लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तसं काहीच घडलं नाहीये. ते प्रतीकने आधीच जाणलं आणि बॉलचा टप्पा थोडासा मागे घेतला, थोडासा वेग वाढवला आणि
बॉल बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा तिसरा निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला आणि हा चौथा बॉल. कोलो डब्याचा यावेळेला बरंचसं एलिव्हेशन घातलंय. डिस्टन्स तितकंसं गाठणार का ते पाहायचंय. यावेळेला कोणतेही क्षेत्ररक्षक मिड विकेटचा चूक करत नाहीये. बंटी पानोळकर सारखा फलंदाज आता मैदान सोडून जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक दुसरा बसतोय ना तो बॅटिंग करत असताना टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाला विकेटचं पतन. षटक क्रमांक तिसरा बंडीची चांगली खेळी राहिली आणि टाळ्यांचा गजर सुद्धा आपल्याला त्यांच्या स्कॉट मधून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक तिसरा नव्याने आलेला बॅटर आता आपल्याला सध्या होताना पाहायला मिळेल. बादल कांबळे हा खेळाडूचा जर विचार केलात ना तर हा दत्तनगरला बिलॉंग करतो आणि ज्या पद्धतीने मानगाव प्रीमियर लीग दुसऱ्यामध्ये तो खेळ होता ना याच टीम मधून खेळ होता. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार त्यांनी बराचसा वेळा लगवलाय तो बादल. पुन्हा एकदा सज्ज झालाय मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये. मागच्या पर्वामध्ये जिथे पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार लगावला होता ना या मानगाव प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये सुद्धा तो आला. त्याने पाहिलं आणि आता आपण त्याला पाहतोय या पहिल्या बॉलवरती मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच. इथे मी पहा आल्या आल्या म्हटलं होतं कारण का मागचं हंगाम आम्ही पाहिलं होतं. तब्बल तो 3 ते 4 मॅच खेळला होता. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळत होती ना तेव्हा तेव्हा तो आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार. हा त्याचा एक नवा विक्रम आहे. नाव आहे बादल कांबळे. दत्तनगर खेळाडू गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर होता. यावेळेला काय घडलंय तर थोडासा हा खराब बॉल होता आणि त्याच कारणाने व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. एक धाव आपल्याला धावफलकावरती ऍड करताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ना ती म्हणजे 53ला 2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. मैदानाच्या षटक क्रमांक तिसरा चालू आहे आणि हा त्यातील शेवटचा बॉल. बादल कांबळे आणि त्याचबरोबर दीपेश पवार ही जोडी खेळपट्टीवरती सज्ज आहे. कोलटप्प्याचा होता. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटने क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलचा विचार केला तर मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालं. परंतु या षटकाचा विचार केला ना तर एक चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळालं आणि बघता बघता षटक क्रमांक तिसरं संपुष्टात आलं. दिवस क्रमांक 6 मॅच क्रमांक 3 डीजे. थँक्यू सो मच डीजे. बाळाची संपूर्ण टीम वाहता जिथे आपण सकाळच्या सत्रामध्ये थोडासा स्ट्रगल करत होते. थोडासा इश्यू होता तो त्यांनी लगेच सॉल्व्ह केला आणि आता पुन्हा एकदा त्या दुपारच्या सत्रामध्ये नव्याने सज्ज झालेत. 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती ती म्हणजे 54 या आकड्यावरती. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. या 18 बॉल मध्ये आता किती धावा बनवल्या जातील ना की या किती धावा किती रोखल्या जातील ना
ते पाहायचंय. नव्याने गोलंदाज सज्ज झालाय स्वप्नील. चांगला बॉल पाहायला मिळाला ज्या वेळेला मागच्या मॅच मध्ये सुद्धा स्वप्नील मोरे हा गोलंदाज आला होता आणि त्याने चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला तिथून कमबॅक करून दिलं होतं टीम भाई भाई 11च्या विरोधामध्ये. आणि आता पुन्हा एकदा तो नव्याने सज्ज झाला या मॅच क्रमांक 3 मध्ये. कशा पद्धतीची गोलंदाजी करेल ना ते आपल्याला पाहायचं आहे. चांगल्या धाटणीची करतोय. पहा काय घडले. बॅटची कडा घेतली यशवंतच्या मागे योगेश पवार. धक्का क्रमांक 3 बसतोय ना तो बादल कांबळेच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करत असताना टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाला विकेटचं बदल. फलंदाजी करत होता. एक षटकार जरूर आला परंतु स्वप्नील समोर त्याची काही चालली नाहीये. स्वप्नीलची दादागिरी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये सुद्धा तो चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल निर्धाव. दुसऱ्या बॉल वरती बादल सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 मध्ये ते फेस करण्यासाठी नव्याने आलेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज सतीश कोदे हा फलंदाज आता सज्ज होताना पाहायला मिळेल. षटकातील तिसरा बॉल. 54 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अद्यापर्यंत धावसंख्येवरती. कोलवड टप्प्याचा या वेळेला दांडी 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 गुल विकेटचं प्रयत्न. धक्का क्रमांक 14 बसतोय. तो पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाला विकेटचं पतन. थँक्यू सो मच जिथे पहा काय घडतंय. जिथे पहिल्या 3 षटकामध्ये 54 धावा होल्या ना. आता जर विचार केला तर षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. एकही धाव खर्च केले नाही. 2 बॅक टू बॅकचे विकेट घेतलेत आणि आता स्वप्नील मोरे हा सज्ज झालाय पुन्हा एकदा हॅट्रिक साठी. खोल टप्प्याचा यावेळेला हलक्या हाताने खेळून काढले. एक स्टिअर केले आणि ज्या पद्धतीने नव्याने आलेला बॅटरचा विचार केलात ना तर रुपेश पवारने फक्त हलक्या हाताने खेळून काढले. त्याला माहिती आहे कुठेतरी आता सिंगल रोटेट करणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीने या 3 बॉलवरती 2 विकेट आले ना आता कुठेतरी खेळपट्टीवरती पाय जमवणं फार गरजेचं असणार आहे आणि त्यांनी तेच केलं आणि या बॉलवरती सिंगल रोटेट होताना पाहायला मिळाली. त्यांची धावसंख्या पण पाहतोय 55 या आकड्यावरती. हा पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉंगॉनला बॉल ट्रायल होताना पाहायला मिळेल आणि याही बॉल वरती फक्त आणि फक्त सिंगल. चांगला प्रयत्न राहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला परंतु त्याआधी हा फलंदाज आपल्याला क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळाला. परंतु जितकं कौतुक करावं ना स्वप्नीलचं तितकं कमी आहे. कारण का या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कियान शिलन बामणोली संघासाठी आहे ना त्यांनी इथे कमबॅक करून दिलंय. पहिल्या 3 षटकामध्ये 54 धावा आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 2 महत्वाचे विकेट सुद्धा पाहायला मिळाले. कोलर डब्याचा यावेळेला सुद्धा बॉल हवेमध्ये आहे आणि आणखीन एक या विकेटचा विचार केला ना तर 3 विकेट घेतोय. नाव आहे स्वप्नील मोरे आणि धक्का क्रमांक 5 बसतोय ना तो बॅटिंग करत असताना टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर
होताना पाहायला मिळेल हा पहिला बॉल. हाफ ट्रॅकवर आखूड टप्प्याचा बराचसा उचल घेते आणि त्याच कारणाने आपल्याला पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आणि त्याचबरोबरीने वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. जर पुन्हा एकदा तो बॉल तुम्ही हाताळलाच त्याच पद्धतीचा तर मग पंच इथे दंडित करताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या आपण 57 पाहतोय. हा पुन्हा एकदा पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. अकुट टप्प्याचा चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला टप्पा पडला ना, तो बराचसा स्किड झाला आणि त्याच कारणाने आपल्याला हा बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. पहिला बॉल आपल्याला निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. हा दुसरा बॉल. कोलर टप्प्याचा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. चांगला अटेम आणि चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा यशांच्या मागे असणारा योगेश पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेळेला पहिल्या 3 षटकामध्ये बॅटिंग करत होती ना, असं वाटत की खेळपट्टी वेगळी होती आणि आता खेळपट्टीने खऱ्या अर्थाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली की काय, ते आता आपल्याला पाहावं लागणार आहे. ज्या पद्धतीने 3 षटकामध्ये 54 धावा आणि त्यानंतरला आता विचार केलात ना, तर 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. 2 बॉलचा खेळ झाला आहे आणि टीमची धावसंख्या पाहतोय 57 या आकड्यावरती. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. हा पुढचा बॉल. कोलो टप्प्याचा यावेळेला फक्त हलक्या फ्लिक करताना पाहायला मिळाला. चेंडूचा विचार केलात ना तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल ट्रायल होताना पाहायला मिळेल. एक चांगल्या बॉलवरती चांगला षटकार. थँक्यू सो मच जे पहा आता या षटकारानंतर टीमची धावसंख्या आता आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या ही पाहायला मिळेल ना, ती म्हणजे 63 या आकड्यावरती. 5 विकेट अद्यापर्यंत माऊली एंटरप्राइजेसचे इथे माघारी परताना पाहायला म्हणजे अर्धा संघ हा माघारी परतलाय, परंतु अर्धा संघ अजूनही आपल्याला खेळपट्टीवरती येण्याचा बाकी असणार आहे. 3 बॉलचा खेळ झालाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटक क्रमांक 5व्या मधील. हाफ ट्रॅकर होता यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगलं कनेक्शन आणि तितकंच चांगलं टायमिंग पाहायला मिळेल. षटकार आला त्याच्यानंतर लगेचच हात चौकार. जेव्हा बंटी विशाल परतले, बादल परतले, परंतु दीपेश पवार हा खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती आहे. तो चांगल्या पद्धतीचा बॉल खेळतोय, परंतु यावेळेला काय घडलं तर रुपेश पवारला सुद्धा आता नजर लागताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण कौतुक करत होतो, परंतु यावेळेला त्याला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 6 असणार आहे. तो बॅटिंग करत असताना माहुरी एंटरप्राइजेस इंदापूर संघाला विकेटचं पतन. थँक्यू सो मच दिजे. नव्याने आलेले फलंदाज आपण ऑन स्क्रीन तुमच्या पाहू शकता. संघाचे संघ मालक स्वतः आता संकटामध्ये आहे आणि त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आता स्वतः ते खेळपट्टीवरतीच्या दिशेने रवाना होता पाहायला मिळतील. नाव आहे घनश्याम पवार. आता सज्ज होतील. प्रत्येक षटकाला राहुल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज इथे असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. पुढील टप्प्याचा यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका वाईल्डिश लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. फार बॉलचा विचार केला ना बुलेट ट्रेनच्या वेगानं सीमा रेषा गाठणारा पाहायला मिळाला आणि आल्या आल्या घनश्याम पवारच्या बॅटमधून हा पहिला चौकार. थँक्यू सो मच विजय.
5व्या षटकाखेरीज टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 71 या आकड्यावरती 71 ऑन अ स्कोरबोर्ड. विकेटचा विचार केला तर 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. खेळपट्टीवरती विचार केला तर मग अरुण चव्हाण आणि घनश्याम पवार ही जोडी पाहायला मिळते. परंतु जे चौथं षटक हाताळलं होतं ना स्वप्नील मोरे याच्या चांगली गोलंदाजी राहिली होती. त्यांनी फक्त दोन धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतल्या होत्या ना. त्यासाठी संघाचे संघमालक सन्माननीय भारत पवार सर यांच्या माध्यमातून ₹200 कॅश प्राईज स्वप्नीलसाठी इथे जमा झालेलं आहे. त्याचं सुद्धा कौतुक करूयात. परंतु शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी वन ट्रॅकवरती आता गोलंदाज सौरभ देशपांडे हा सज्ज झालाय आणि पहिला बॉल थोडासा खराब पद्धतीने हाताळताना पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या ही 72 पाहतोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. खेळपट्टीवरती घनश्याम पवार आणि दीपेश पवार. दीपेशने चांगला खेळ केला अद्यापर्यंत. यावेळेला काय घडले पहा. बॅटची कडा घेतली आणि बॉल लॉंग स्टॉपला निसटताना पाहायला मिळेल. हा पहिल्या बॉलवरती नशिबाचा संजीवनी चौकार येताना पाहायला मिळेल. चौकार मस्जिदे पहा. या चौकाराने टीमची धावसंख्या पण पाहायला मिळते ती म्हणजे 76 या आकड्यावरती. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. ज्या वेळेला गुडलाईन स्पॉट टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल तो आपल्याला यशच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि कमबॅक झालाय पुन्हा एकदा. जे धावसंख्या आपण 76 पाहतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका येईल का ते पाहायचंय. हाफ ट्रॅकर यावेळेला समोरच्या दिशेने सरळ बॉलचा विचार केलात ना तर मग लॉंग ऑनला असणारा क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक 7वा बसताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला थँक्यू सो मच जिजे. जिथे धावा सुद्धा येतात, धावा चौकार षटकार सुद्धा पाहायला मिळतात. परंतु मध्ये मध्ये जर विचार केलात ना तर विकेट सुद्धा येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कोणती विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा एक आली. तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये विचार करता 3 विकेट आल्या आणि 5व्या षटकामध्ये 1 विकेट आणि हे 6वं षटक चालू आहे. अद्यापर्यंत 1 विकेट पाहायला मिळते. नव्याने आलेले बॅटर रोहित काले आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. यावेळेला काय वेगवान पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. ज्या वेळेला टप्पा पडला ना फार वेगाने हा बॉल आपल्याला यष्टांच्या मागे असणारा योगेश पवारच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि हा चौथा बॉल आपल्याला निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये आणि रोहित काले हा फलंदाज आता सज्ज होतील. हाफ ट्रॅकर यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका तितकीशी ताकद नव्हती. फक्त टायमिंग पाहायला मिळालं आणि त्याच कारणाने या बॉलवरती आपल्याला फक्त सिंगल येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलने पाहायला मिळते ती म्हणजे 77. शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रामधील. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं टायमिंग तितकंच पाहायला मिळालं नाहीये. सरळ बॉल यष्टीच्या आपल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि या शेवटच्या बॉलवरती हा 8वा विकेट जाईल. आणि आता जर विचार केलात ना तर 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकामध्ये टीमची धावसंख्या पण पाहतोय 77. म्हणजेच येणाऱ्या 36 बॉलचा खेळ बाकी आहे. 36 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आणि त्याच दरम्यान आपण पुन्हा एकदा वळूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करूयात. जिथे एका साईडला स्मिथ 11 म्हणजेच हिटमॅन अमोल वाडोल पुन्हा एकदा इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्षद उर्झुक हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्सला इन्व्हाइट करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅच क्रमांक 4चा नाणेफेकीचा कौल आपण करूयात. जाऊ नका पाहत राहा. मानगाव प्रीमियर लीग पर्व 3रे दिवस क्रमांक 6वा
घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. चला दोन्ही कॅप्टन्स आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, जिथे अमोल वडवल आणि त्याचबरोबर अर्षद हुरजुक या दोन्ही खेळाडूंना आपण इन्व्हाइट करूया. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मान्यवर आपली वाट पाहतात. नाव आणि नाही आलं अजून. सगळ्यात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय कौस्तुभ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत, जिथे मॅच क्रमांक ही 4थी असणार आहे. नाणेफेकीचा कौल होत आहे ते म्हणजे अमोल वाडवल आणि अर्षद यांच्या दोन टीम कॅप्टन्समध्ये. भाई भाई 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः आपल्याला शेट येथे लिहा फक्त निलेश उभारे 200 रुपये स्वप्नील. त्याचबरोबरने ज्या स्वप्नीलने पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली होती ना, त्याच गावचा तो खेळाडू होता आणि त्याचा वर्षाचा विचार केलात ना तर फक्त 15 वर्षाचा तो खेळाडू आहे आणि आज मोठ्या मोठ्या फलंदाजांना इथे अक्षरशः खेळपट्टीवरती उभा ठेवला. त्याच कारणाने जे संघाचे संघमालक भारत पवार सर यांच्यामधून 200 रुपयाचा कॅशबॅक आला आणि त्याचबरोबरने आता निलेश उभारे यांच्या माध्यमातून सुद्धा त्याला 200 रुपयाचा कॅशबॅक आहे. त्यांचे सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आता 36 बॉलमध्ये जिंकण्यासाठी जर विचार केलात ना तर मग 78 धावांचं टार्गेट आहे. त्या धावा बनवण्यासाठी खेळपट्टीवरती योगेश पवार हा सज्ज होईल. पॉईंट ट्रॅकवरती पहिला षटक रुपेश पाहायला मिळतील. पहिला बॉल इथे काय घडले हा मैदानामध्ये, पंचांचा बोट आकाशाकडे. योगेश पवार सारख्या फलंदाजाला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला बसेल तो म्हणजे पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. हा आयोजन कमिटीचा हा डिसिजन आणि भाई भाई 11 या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यापुढील मॅच सुद्धा आपल्याला चांगल्या दर्जाची पाहायला मिळेल, जिथे भाई भाई 11 आणि स्मिथ 11 कळमजे हा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. परंतु काय घडते मैदानामध्ये, जिथे पहिला बॉल होता
आयोजन कमिटीचा डिसिजन येतोय की पंचांचा निर्णय हा पहिल्या दिवसापासून अंतिम आपण ठेवलेला आहे. त्याच कारणाने फलंदाज क्रमांक 1 योगेश पवार सारखा फलंदाज आता बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक पहिला तो बॅटिंग करत असताना कियांश 11 बामनोली संघाला विकेटचं बदल. मोठा धक्का बॉलिंग करत असताना रुपेशच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी बॉल हाताळला होता चांगल्या दर्जाचा आणि यशांच्या मागे बंटी पानोळकर यांनी कोणतीच चूक केली नाही आणि फलंदाजाला इथे बाद करावा लागला. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट जरूर आली परंतु आता नव्याने आलेला फलंदाज समीर परदेशी निजामपूर विभागामधील आणखीन एक मोठं नाव आपल्याला आज मानगाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. त्यांच्याकडे सुद्धा बराचसा अनुभव आहे परंतु अनुभव आज पानाला लावावा लागणार आहे. हा दुसऱ्या बॉलवरती फक्त फ्लिक केलंय, फक्त स्कोअर लेगला बीट करायचं होतं तेच त्यांच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू फार वेगाने स्कोअर लेगच्या दिशेने जाताना पाहायला मिळालं आणि या दुसऱ्या बॉलवरती संघाचं अकाउंट या दुहेरी दावेने इथे कंप्लीट करताना पाहायला मिळालं. जिथे तुम्हाला 78चा पाठलाग करायचा आहे आणि तितकी चांगली सुरुवात करणं फार गरजेचं असणार आहे. ते बॅटिंग करत असताना कियान शिरोन बामनोली या संघाला हा दुसरा बॉल. ओहो यावेळेला काय घडलं यू मिस आय विल डेफिनेटली हिट OUT बॅट्समन क्रमांक दुसरा धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना टीम वादळ हा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. आता नव्याने आलेला फलंदाज आपल्याला धावडे ना लक्ष्मण धावडे हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. 2 विकेट अद्यापपर्यंत माघारी पडले. 2 मोठे नाव योगेश पवार आणि समीर परदेशी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील. या वेळेला सुद्धा चांगला बॉल पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी ज्यावेळी गुडलेन स्पॉट टप्पावरल्यानंतर बरीचशी उसळी घेतली ना ती चांगल्या धाटणीची पाहायला मिळाली आणि त्याच काळामध्ये हा चौथा बॉल होता. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा धाबावरती आणि 2 विकेट सुद्धा हा कॉलम आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला सुद्धा चांगल्या पद्धतीचा ज्या वेळेला तुम्ही योगेश पवार आणि समीर परदेशीसारख्या फलंदाजाला बाद करताना तुमच्या एक स्क्वॉडमध्ये एक नवीन वेगळी ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा आता होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारी टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाला परंतु कमबॅक करावं लागेल. हा शेवटचा बॉल. यावेळेला काय घडले पंचांकडे अपील केली होती परंतु यावेळेला पंचांका कोणताही इथे आपल्याला डिसिजन पाहायला मिळत नाही. नॉट आउटचा डिसिजन आला आणि पहिल्या षटका अखेर टीमची धावसंख्या पण पाहतो स्कोर कार्डवरती ती म्हणजे 2 या आकड्यावरती 2 विकेट गेले, 2 धावा खर्च केल्या, 3 निर्धाव त्यांनी बॉल हाताळले. कौतुक करावं लागेल रुपेश या गोलंदाजाचं ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे ना चांगल्या दर्जाची केली आहे. अक्षरशः मोठे मोठे नावं होते आणि त्या मोठ्या मोठ्या नावांना त्यांनी थांबवून ठेवले. रुपेश पवार हा गोलंदाज होता. पाच षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही विचार केला तर 30 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 धावा या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल म्हणजे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी विचार केलात ना तर आता 76 धावांची गरज जिथे 78चा पाठलाग करायचा होता. चांगली सुरुवात झाली नाहीये परंतु अजूनही जर विचार केलात ना तर चांगले बॅटर्स अजूनही येणं बाकी आहेत. त्या बॅटरवरती आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मिलिंद चालके स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आणि त्यांची साथ देण्यासाठी लक्ष्मण धावडे
हा खेळाडू सुद्धा सज्ज होईल. पण ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 साठी निखिल बक्कम हा गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या बॉल वरती आसमानी टोला पाहायला मिळाला. चेंडूचा विचार केलात ना तर मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल या सत्रामधील पहिला षटकार. केला तर तो सुद्धा निजामपूर विभागामधून येतो. ज्या पद्धतीने ANPL मध्ये सुद्धा त्यांची चांगली कामगिरी राहिली होती आणि आज माणगाव तालुक्यासाठी माणगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय. ते म्हणजे संघ मालकासाठी कियान शिलवेन बामनुली संघासाठी हा पहिला षटकार पाहायला मिळाला. हा दुसरा बॉल समोरच्या दिशेने यावेळेला प्रोटेक्शन दिलं गेलंय. लॉंग ऑफला हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि या बॉलवरती जर विचार केलात ना तर सिंगल येताना बाहेर मिळेल. ज्या वेळेला तुम्ही 6 षटकांचे सामने खेळता षटकार चौकार तुम्हाला जरूर लगावे लागतात, परंतु अधूनमधून सिंगल दुहेरी येणं सुद्धा फार गरजेचं आहे. ते मिलिंदने इथं दाखवलं षटकाराला आणि आता नंतर सिंगल आली. टीमची धावसंख्या ही आपण 9 पाहतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि हा बॉल क्रमांकाचा विचार केलात ना तर तिसरा. टप्प्याचा यावेळेला मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला आणि याही वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या वेळेला तुम्ही जसं क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच पद्धतीने बॉल हाताळतात आणि त्याच दिशेने बॉल सुद्धा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. वाईल्ड इज लॉंग ऑफ आहे, वाईल्ड इज लॉंग ऑन आहे आणि त्याचबरोबरीने एक स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. हा पुढचा बॉल. यावेळेला पहा जरा बॉलचा विचार केलात ना तर इथे डिसिजन आता काय येणार ते पाहायचं आहे. ज्यावेळेला बॉल जेव्हा ह्यांनी हाताळला होता तो खेळपट्टीच्या वरती होता की खेळपट्टीच्या बाहेर होता, तर ते पंच चेक करतील आणि लगेचच तो डिसिजन इथे आमच्यापर्यंत पोहोचवतील. वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच आणखीन एक अतिरिक्त धाव ही धावबॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने कियान शिलोन बावणे संघाचं टीम कॉम्बिनेशन पाहायला मिळालं तर बॅटिंग डेप्थ आहे, परंतु जबाबदारी घ्यावी लागेल. यावेळेला चुकी पाहायला मिळते, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळाला. ज्या वेळेला शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडू करून ज्या वेळेला नो बॉल हाताळला होता ना गोलंदाजाने, हा बॉल जर फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला असताना तर या बॉलवरती 1+4 धावा नक्कीच मिळाल्या असतं, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि त्याच कारणाने या बॉलवरती कोणती धाव नाही, फक्त एक्स्ट्रा स्वरूपामध्ये नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर येणारा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा इथे असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला मिलिंद चालके याला सुवर्ण संधी. फुल टॉस होता, फुल टोल वसूल केला या बॉलवरती. फ्री हिटचा बॉल त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि ह्या बॉलवरती 6 धावांसाठी षटकार. बघता टीमची धावसंख्या 18 पाहतोय. याआधी आपण समालोचन कक्षामध्ये करूयात बदल, जिथे आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ अलिबाग सन्माननीय यासिन मर्चंट सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद संजय. बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक सीधा बॉलर के सर के ऊपर से, काफ़ी शानदार स्ट्रोक था ये 6 रन के लिए. तमाम क्रिकेट के दीवाने देखिए इस मैच का लुत्फ उठाते हुए दिखाई दे रहे हैं. चारों तरफ बैक टू बैक ये दूसरा छक्का आया है. बल्लेबाज मिलिंद काफ़ी खतरनाक मोड में दिखाई दे रहे हैं. सिर्फ 4 गेंदों का सामना किया और 3 लगातार लंबे लंबे छक्के लगाए हैं. 19 रन बनाकर खेल रहे हैं. जीतने के लिए 78 रनों की ज़रूरत. 78 रन 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद अपने कलाई को मोड़ते हुए
उस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे और इस वजह से इस मरतबा मिलिंद को एक ही रन लेने का मौका था। जगदीश पानवकर यांच्यातर्फे 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे स्वप्नील यांच्यासाठी. स्वप्नील मोरे यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे, कारण अप्रतिम एक षटक त्यांनी हाताळलं होतं. अभिनंदन आणि धन्यवाद. मैं फिर से एक बार तमाम क्रिकेट की दीवानों की जानकारी के लिए यहाँ पे बताना चाहूँगा कि 78 रनों की ज़रूरत है. 6 ओवर का ये मुकाबला. हालांकि 2 बल्लेबाज मैदान छोड़ चुके हैं. 2 विकेटों के नुकसान पर रनों की संख्या हो चुकी है 25 रन. हालांकि सफ़र अभी भी लंबा है, मगर जिस तरीके से यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं मिलिंद, तो ऐसा लगता है कि ये मैच आसानी के साथ बल्लेबाजों के पक्ष में होगा. अगर गेंदबाजों को ये मैच जीतना है तो मिलिंद का विकेट बहुत ही अहम. जी हाँ, मिलिंद ने इस मरतबा बहुत ही चालाकी के साथ उस गेंद को खेला था, लेट खेला था. लेट कट क्रिकेट की परिभाषा में जिसे कहा जाता है, मगर शॉर्ट थर्डमैन में जो फील्डर थे उनकी जितनी तारीफ करे उतनी कम. अपनी टीम के लिए 3 रन उन्होंने बचाए. अंतिम क्षणों पर उन्होंने अपने हाथ के पंजे से उस गेंद को रोका, वरना यहाँ पे चौका जरूर मिल सकता था. मिलिंद पहुंचे 20 पर. टीम का स्कोर जा पहुंचा है 26 रन. गेंदबाज रुपेश पवार, जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, अच्छा स्ट्रोक, अच्छी फील्डिंग, यानी कुल मिलाकर अच्छा क्रिकेट यहाँ पे दिखाई देता हुआ. ये मैच जीतना दोनों भी टीमों के लिए आसान नहीं होगा, क्योंकि मिलिंद का विकेट बीच में है. जीत और हार के बीच में दीवार बनकर मिलिंद खड़े हैं, और इसी वजह से जब तक मिलिंद मैदान में रहेंगे उनका खौफ रहेगा, उनका डर रहेगा, और ये डर गेंदबाजी करने वाली टीम को सताएगा, और किसी भी हालत में वो चाहेंगे कि मिलिंद जल्द से जल्द यहाँ से चलते बने, मगर मिलिंद डटे हुए हैं. मिलिंद पहुंचे 21 पर. मिलिंद बहुत ही होशियारी के साथ यहाँ पे अपनी बल्लेबाजी अंजाम देते हुए दिखाई दे रहे हैं. जो गेंद बड़े स्ट्रोक खेलने के लिए है, यानी शॉर्ट सिलेक्शन जो क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है. देखिए, अच्छे गेंदों के ऊपर उन्होंने सम्मान भी किया है और एक एक रन देकर अपने साथी बल्लेबाज को खेलने को मौका दिया है. स्ट्राइक को रोटेट किया और खराब गेंद के ऊपर प्रहार भी किए. मिलिंद पवार ने मिलिंद साळके, और उनके साथी बल्लेबाज है लक्ष्मण धावड़े. लक्ष्मण धावड़े. तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर. तीसरा ओवर में रुपेश ने कमाल कर दिया है. जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद जरूर है, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर भी तैनात. एक ऊंची छलांग लगाई. वेरी वेल डन. मुझे तो पहली नजर में ऐसा लग रहा था कि 1 बाउंस गेंद उनके सर के ऊपर से चली जाएगी, मगर उनका जो जंप लेने का वक्त था, अगर वो 1 सेकंड भी लेट करते या जल्दी करते तो ये गेंद निकल जाती. इसीलिए ये बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन रहा. जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे 1 ही रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है. देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में मात्र 2 रन आए थे और इस ओवर में मात्र 5 रन, मगर दूसरा ओवर काफ़ी महंगा साबित हुआ निखिल का. उन्होंने 23 रन खर्च किए और इसी वजह से 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 30 रन. रियांश पालवनकर उर्फ बंटी. बंटी यांचे सुपुत्र सन्माननीय रियांश पालवनकर. रियांश चा आज जन्मदिवस. रियांश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काल त्याचा जन्मदिवस होता आणि या माणगाव प्रीमियर लीगच्या सर्व सदस्यांकडून, माझ्याकडून आणि समस्त आमचे
जे प्रेक्षक वर्ग आहे त्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रियांश. 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद. 10 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. अब यहाँ पे बचे हुए 18 गेंदों में 48 पाहिजे मग का अरे हे 48 पाहिजे ना आता 48 रनों की जरूरत, यानी 16 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं. गेंदबाजी करने वाली टीम को जीतने का सुनहरा मौका है, मगर जैसे मैंने कहा उसी बात पर मैं अभी भी कायम हूं कि एक दीवार बनकर जो खड़े हैं मिलिंद साळके बहुत ही डेंजरस मोड में. आहा, इस मर्तबा हल्का सा अपील कटाक्ष डाला था और अंपायर जी ने उस अपील को सही साबित भी किया है. अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर करते हुए इशारा कर दिया है वाइड का. एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा. 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, इस मर्तबा हवा में गेंद है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मगर दो खिलाड़ियों के बीच में ये टकराव, और देखिए ये जीवन दान किसे मिला है. ये टर्निंग पॉइंट हो सकता है इस मैच का. अगर ये गेंदबाजी करने वाली टीम के हाथों से मैच चला जाता है तो ये बहुत बड़ा सदमा होगा. मिलिंद को आउट करने का सुनहरा मौका यहाँ पे क्रिएट किया था सतीश नाराज होंगे. देखिए, आप सिर्फ कैच ड्रॉप नहीं करते, आप सिर्फ जीवन दान नहीं देते, आप गेंदबाजों के हौसले फस्त करते हैं. गेंदबाज करे तो क्या करे, गेंदबाज को हम आसानी के साथ क्रिटिसाइज करते हैं, मगर देखिए ऐसे मौके. जी हाँ, फिर से एक बार जोरदार अपील पग बधा का, मगर अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया है. बहुत ही अच्छी वापसी. गेंदबाज सतीश की मानसिकता, उनका आत्मविश्वास, उनकी इच्छा शक्ति की मैं दाद देना चाहूँगा, क्योंकि अभी अभी कैच ड्रॉप हुआ था. कैच ड्रॉप होने के बाद मनोबल थोड़ा सा नीचे की तरफ गिरता है, मगर यहाँ पे उसी जोश के साथ गेंदबाजी करते हुए सतीश. फुल टॉस गेंद फिर से एक बार और सीधा हिट किया है अंपायर को. अब यहाँ पे तकदीर वाले रहे सतीश और उनकी टीम, क्योंकि शायद 2-4 रन हो सकते थे और कुछ रन यहाँ पे ज़रूर बचाए हैं, या मैं कहूँगा बच गए हैं तकदीर से. और इसीलिए दोस्तों तकदीर का खेल भी अनोखा होता है. भले 1% क्यों न हो, किस्मत, तकदीर, मुकद्दर कुछ भी कहे, इसका रोल तो होता है हमारी ज़िंदगी में. क्योंकि विनोद कांबली भी कमाल के बल्लेबाज थे. इनफैक्ट बहुत लोग कहते हैं सचिन से भी अच्छे थे, मगर देखिए तकदीर का खेल आज सचिन कहाँ पे है और विनोद कांबली कहाँ पे है. जी हाँ, इस मर्तबा एक लंबा ऊंचा हिट डीप स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. सचिन रमेश तेंदुलकर को अंतर्राष्ट्रीय स्तर पर खेलने का मौका 89 को मिला था और कांबली 91 में अंतर्राष्ट्रीय स्तर पर पहला मैच खेले. जी हाँ, इस मर्तबा ओवर पिच गेंद, ओहो क्या कहने, क्या बात है, लाजवाब फील्डिंग. इस तरह की अगर फील्डिंग करने की क्षमता आपके पास है तो आपको हराना बहुत मुश्किल होगा. देखिए सब कुछ भुलाकर अब यहाँ पे फिर से इकट्ठा हो चुके हैं, मगर जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहाँ पे नहीं आया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर. राशि यहाँ पे आ चुकी है इस कैच के लिए. अरुण चौहान ने जिस अंदाज के साथ वो कैच लिया, सही मायने में बहुत ही बढ़िया रनिंग कैच था. अपनी बाई और दौड़ते हुए अपना आपको बैलेंस करना, उसी के साथ उस गेंद के ऊपर नजरें रखना और उस कैच को अपने झोली में करना इतना आसान नहीं है.
जी हाँ, ये लीजिए, ये तो गई, ये है कड़क 6 रन। डगआउट से ही सेट होकर आए हैं, डगआउट से ही मानसिकता जो है उनकी यहां पे साफ नजर आ रही है। रनों की संख्या 46, 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 46 रन। पहले ओवर में 2 रन, दूसरे ओवर में 23 रन, तीसरे ओवर में मात्र 5 रन और इस ओवर में 16 रन 16 रन खर्च किए हैं गेंदबाज सतीश ने। अब 12 गेंदें बची है और हमारे राज यहां पे बताते हुए बचे हुए 12 गेंदों में कितने रनों की जरूरत है। 32 रनों की जरूरत, यानी जैसे मैंने कहा था कि 16 के औसत से आपको जीत हासिल करने के लिए रनों की जरूरत है। तो पहले एक ओवर में तो 16 आए हैं, बचे हुए 2 ओवर में भी 16 के औसत से रन बनाने होंगे। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद जाने दिया, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत। अंपायर जी टच से मस नहीं हुए। देखिए कटाक्ष डालते हुए, कुछ एक्शन के साथ बताते हुए अंपायर जी को, मगर रोहित की ये शानदार वाइड यॉर्कर, हो जोरदार अपील, मगर साजिद लाला सर के ऊपर भी प्रेशर बनाने का प्रयास, कड़ा अपील था, मगर ये अंपायर सुलझे हुए हैं, एक्सपीरियंस है उनके पास। यूट्यूब पे जाएंगे तो लगातार 4-5 छक्के लगाने का कारनामा उन्होंने जो किया है वो अभी भी कैद है। नाम याद रखना, साजिद लाला। लाला उनका हालांकि सरनेम नहीं है, लाड़ से प्यार से निकनेम उनका लाला है। और अंतरराष्ट्रीय स्तर पर भी लाला किसे कहा जाता है ये आप सभी जानते होंगे शायद, मोहम्मद शमी को कहा जाता है लाला। रन की 47 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 5 ओवर्स, 3 विकेटों के नुकसान पर। मजेदार मैच होगा, ऐसे संकेत यहां पे मिलते हुए, क्योंकि बल्लेबाज ना ही हार मानने को तैयार, ना ही गेंदबाज यहां से लौटने को तैयार है। कश्मकश भरा हुआ ये मैच, मगर क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। जी हां, दूसरे रन के लिए थोड़ा सा रेस उठाया है। हो बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में आपस में जो तालमेल है, बिजली की रफ्तार से उन्होंने ये रन लिया है। और इतनी कड़ी धूप में श्रमिक रन लेना आसान नहीं है। हमें कहना बहुत आसान है, इसलिए मैं कह रहा था, देखिए लास्ट मैच में भी कह रहा था कि मैं बचपन में जब स्कूल में जाता था तो वहां पे दीवारों पे लिखा होता था, बोलना सोपं करना कठिन, इस तरह से कुछ लिखा होता था। इसका मतलब ये है कि हमें बोलना बहुत ही आसान है, भागो भागो दौड़ो दौड़ो, ये बहुत सारे प्रेक्षक भी कहते हैं, मगर वहां पे क्या हालत होती है धूप में ये वही जानते हैं। उसके लिए कड़ी मेहनत, कड़ी तपस्या होती है उसके पीछे इन खिलाड़ियों की। ये खेल इतना आसान नहीं है जितना लगता आसान तो 50-50 वर्ल्ड कप के लिए 28 सालों का वक्त नहीं लगता। और अभी भी देखिए 12 साल का वक्त लगा, हाथों से आया हुआ निवाला निकल गया। जी हाँ, ये लीजिए, ये तो फुल टॉस थी मगर सीधे बल्ले से, क्या कमाल का स्ट्रोक था। ये कॉन्फिडेंट थे, बहुत ही आत्मविश्वास के साथ खेला हुआ ये शॉट, 6 रन। जरूरत क्या अब यहां पे ये मैच गेंदबाजों के पक्ष में होगा। हालांकि थोड़ा सा एक जो कांटा है वो गेंदबाजों की तरफ मुझे नजर आता है। ये मैच थोड़ी सी झुकी हुई है क्योंकि 6 गेंदों में 23 रन बनाना यहां पे आसान नहीं है। हालांकि इस मैदान पर रिकॉर्ड है
6 गेंदों में जब 24 रन की जरूरत थी तब वो 24 रन बनते हुए हमने देखे हैं। याच दरम्यान सन्माननीय प्रणीत ठुले यांच्यातर्फे 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे स्वप्नील मोरे यांच्यासाठी. धन्यवाद प्रणीत जी. बस एवढंच नाही का सांगायचं. तो 6 गेंदे 23 रन. देखिए गेंदबाज का नाम सागर पाशिलकर मुझे ज्ञात है, अच्छी तरह से मैं भूलता नहीं, मगर मैं नहीं बताऊंगा, आप समझ सकते हो. सबकी अपनी अपनी रिस्पेक्ट होती है. 6 गेंदे 23 रन, 23 रन 6 गेंदे. सामने है धुआंधार बल्लेबाज मिलिंद चाळके. मिलिंद के बल्ले से 3 छक्के लग चुके हैं. उसके बाद उन्होंने सुलझी हुई पारी खेली है, अपने आप को बचा के रखा है. अच्छी गेंद मिरिट के साथ वहां पे खेला. अच्छी गेंद जब भी दिखी उन्होंने सिंगल लेकर स्ट्राइक को रोटेट किया है और धीरे धीरे अंतिम ओवर तक इस मैच को खींचा है. ये उनका प्लान बहुत ही सहज लग रहा है मुझे. इसका मतलब ये साफ है कि वो कॉन्फिडेंट हैं कि ये मैच में जितवा सकता हूं. आत्मविश्वास से लबालब भरे हुए मिलिंद चाळके की बल्लेबाजी चलेगी. देखिए उनके सरनेम में चाळके है, चलना होगा. मिलिंद फिर से एक बार खेलने के तैयार. जी हाँ, स्लो ओवर 1 गेंदी. मिलिंद को चाहिए पेस, क्योंकि बेबी को बेस पसंद है और मिलिंद को पेस पसंद है. ये धीरे गेंद थी, इस वजह से यहां पे कनेक्शन सही नहीं था. गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और मात्र 1 रन. अब 5 गेंदे 22 रनों की जरूरत. क्या यहां पे 3 बड़े स्ट्रोक आएंगे 5 गेंदों में? देखिए इस तरह से मैच हमने देखा है, मगर ये कारनामा बार बार नहीं होता, और जब भी होता है तब बहुत चर्चे होते हैं. हो देखिए प्रेशर, तनाव, दबाव, क्योंकि इसके पहले उन्होंने बहुत ही बढ़िया फील्डिंग की थी, मगर अब यहां पे प्रेशर में आ गए हैं. जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील कर लिया है. 2 गेंदों में 3 रन बना चुके हैं. 4 गेंदें बची है, 20 रनों की और जरूरत. 4 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक यहां पे लगाने होंगे. रिंकू सिंह की तरह यहां पे वार करने होंगे बार बार लगातार. स्लो ओवर 1 गेंद उड़ाया. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में कमाल का, शानदार, लाजवाब, ऑस्टैनिशिंग, एडोरेबल ये शॉट. तीन गेंदे 14 रनों की जरूरत. अब यहां पे गेंदबाजों के ऊपर भी थोड़ा सा दबाव होगा कि अगर यहां से एक भी लूज गेंद होती है तो बल्लेबाज तो बड़े स्ट्रोक में तब्दील करने के लिए तैयार है. क्या होगा इस मैच का? दिलों की धड़कनें तेज. नो बॉल. ओहो, अपने हाथ को आड़ा किया है अचानक. देखिए इसे कहते हैं तकदीर कहे या पेशेंस कहे. धीर धरे धीरा पोटी फड़े रसाड़ गोमटी, इस तरह से कहा जाता है. सब्र किया और सब्र का फल यहां पे मीठा मिलता हुआ. डीजे मगर प्रेशर होता है गेंदबाजों के ऊपर. अगर एक खराब गेंद होगी तो क्या होगा, इसी सोच में वो डूबे होते हैं और यही हमें नजर आया. 1 गेंद और 13 रन उन्होंने खर्च किए. अब 3 गेंदे और 7 रनों की जरूरत. अब विशाल को संभलना होगा. विशाल को फिर से एक बार वापसी दिलानी होगी. विशाल को अपनी कलात्मक गेंदबाजी का नजराना पेश करना होगा. फुल टॉस गेंद. हड़बड़ाहट, और ये मैच टाई हो चुका है. 2 गेंदे अभी भी आना बाकी. कमाल की बल्लेबाजी, तूफानी बल्लेबाजी. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि डर के आगे जीत है, और हार और जीत के बीच
भीत है अर्थात दीवार है। ये है मिलिंद चालके और नए बल्लेबाज जो 5वें क्रम पर आए थे भावेश माने। माने या ना माने मगर ये मैच जीता है भावेश माने के बल्लेबाजी ने। मिलिंद ने पूरी तरीके से स्टैंड दिया, जब आए तूफानी बल्लेबाजी की शुरुआत की, मगर समय समय पर अपने आप को समझाया कि जी हाँ हम जीत सकते हैं, थोड़ा सा पेशेंस रखना होगा, सब्र का फल मीठा होता है। जी हाँ, आखिरकार जैसे वैसे एक रन यहाँ पे मुकम्मल कर लिया, इस मैच को जीता है। कमाल की बल्लेबाजी, शानदार साझेदारी, वेरी वेल डन बॉयज, आपने कमाल कर दिया है।